नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनुरंगोली या चॅनलवरती. तर आजच्या भागामध्ये आपण सुंदर अशा नेहमीप्रमाणे 2 रांगोळी काढणार आहोत. चला तर मग पाहूयात दोन्ही रांगोळी. तर हे बघा, मी इथे लाल रांगोळीने एक ठिपका काढून घेतला आहे आणि त्याच्या भोवती मी असे राऊंड काढून घेतलेत सगळ्या साईडनी. आणि जे 4 कॉर्नरचे आहेत त्यावरती आपल्याला अशा 3-3 लाईन देऊन घ्यायच्या आहेत चारही बाजूने. हे बघा, मी दिलेत याप्रमाणे. आणि त्यावरती आपल्याला लाल आणि पिवळ्या रांगोळीने 2-2 ठिपके देऊन घ्यायचे आहेत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रांगोळी आवडल्या तर व्हिडिओला लाईक करा. हे बघा, याप्रमाणे आपण चारही बाजूने असे लाल पिवळ्या रांगोळीने ठिपके देऊन घेतलेत. आणि मध्यंतरी आता इथे आपण असं गोपद्माचा आकार देऊन घेऊयात. इथे चारही बाजूने सेम गोपद्माचा आकार देऊन घेतला आहे. आणि इयरबडच्या सहाय्याने आपण इथे त्याला व्यवस्थित आकार देऊन घेऊयात. आणि त्यावरती आपल्याला एक एक ठिपका देऊन छोटीशी लाईन ओढायची आहे वरती. हे बघा, याप्रमाणे. तर ही होती या भागातली पहिली रांगोळी. कशी वाटली तुम्हाला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. छोटीशी आणि झटपट काढता येणारी. आता इथे आपण दुसरी रांगोळी काढूयात. हे बघा, मी इथे लाईन ओढून घेतली आहे आणि इथे आपल्याला कुरीचा आकार काढून घ्यायचा आहे. आणि त्याच्या साईडने आपल्याला अशी 3 पानं काढून घ्यायची आहेत. आणि इथे आपण साईडला 2 ठिपके देऊन घेऊयात. आणि कुयरीच्या साईडने आपल्याला पूर्ण असे डॉट्स देऊन घ्यायचे आहेत. मी इथे बॉटलने देते, हाताने पण दिले तरी छान येतात. तुम्हाला रांगोळी काढायला आवडत असतील किंवा पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलवरती खूप साऱ्या रांगोळी आहेत. छोट्या छोट्या झटपट काढता येणाऱ्या सणांच्या रांगोळी, छोट्या रांगोळी तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता. तर इथे बघा, मी पानांच्या मध्ये रांगोळी एक लाईन ओढून घेतल्या आहेत. आणि जी कुरी काढली होती त्यामध्ये पण आपल्याला थोडीशी रांगोळी भरभरून घ्यायची आहे. आणि खालच्या साईडला मी इथं हिरव्या रांगोळीने ठिपके देऊन घेतलेत. आणि पेन किंवा ब्रशच्या सहाय्याने तुम्ही असं आतल्या साईडने ओढून घेऊ शकता. छान डिझाईन तयार होते. आणि मध्ये मी लाल रांगोळीने एक ठिपका देते. इथे हिरव्या रांगोळीने खाली 2 ठिपके देऊन घेते. आणि कुरीमध्ये आपण आता व्हाईट रांगोळी थोडीशी भुरभुरून घेऊयात आणि त्यावरती असे डॉट देऊन घेऊयात. आणि पानांच्या मध्ये पण आता इथे आपण असे डॉट्स देऊन घेऊयात चारही साईडने. अशा छोट्या छोट्या रांगोळी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे मी जेव्हा रांगोळी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला पाहता येतील. आताही तुम्ही चॅनलवर जाऊन आपल्या वेगवेगळ्या रांगोळी पाहू शकता. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर हे बघा, इथे मी असे ठिपके देऊन त्यावरती असा एक ठिपका दिला आहे. आणि जे मोठे पानं काढले त्यावरती पण असे मोठे मोठे आपण 3 असे ठिपके देऊन घेऊयात. तर ही होती दुसरी रांगोळी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.